नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की मे महिन्याचा जो 1500 रुपयांचा लाभ आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। आणि अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की निश्चित अशी तारीख सांगा। तर आपण सर्वच लाडक्या बहिणी आहेत की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना देखील आपण एक महत्त्वाची अपडेट देणार आहोत। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी देखील मंत्री आदिताई तटकरे यांनी महत्त्वाची बाब सांगितलेली आहे। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मागच्या आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR आला आणि आपण एक महत्त्वाची बाब सांगितली होती की DBT पोर्टल लक्षात घ्या की जो DBT पोर्टल आहे तर लक्षात घ्या की ज्या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनांचा लाभ आहे तो तर डायरेक्ट आधार बेस स्वरूपात म्हणजेच आधारला संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरण केलं जातं। तर ही DBT पोर्टल आहे साधारणतः 1 जूनपासून ते 15 जूनपर्यंत अंडर मेंटेनन्समध्ये आहे। तर या संदर्भातला आपण माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच दिला होता। साधारणतः कालपासून ही DBT चालू होणं अपेक्षित होतं। याच पार्श्वभूमीवरती आपण काल एक व्हिडिओ दिला होता की हप्ते वितरणाची प्रतीक्षा लक्षात घ्या की हप्ते वितरण आहे ते कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं। पण एक आपण सांगू इच्छितो की साधारणतः जे DBT आहे तर ती ॲक्टिव्ह होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षात घ्या की तुम्हाला माहितीच असेल संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होण्यासाठी DBT ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे। साधारणतः 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत DBTचं अंडर मेंटेनन्समध्ये असल्यामुळे लक्षात घ्या कुठल्याही लाडक्या बहिणींना लाभ आहे तो वितरित झालेला नाही। आणि आता हा हप्ता कधी येईल असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर आपण सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की हप्ते वितरणाची निश्चित अशी तारीख नसते, पण एवढं मात्र कन्फर्म आहे की पुढील काही कालावधीमध्ये म्हणजेच कुठल्याही वेळी हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी DBT ॲक्टिव्ह होण्यासाठी लक्षात घ्या शासकीय परमिशन लागते, वित्त विभागाची परमिशन लागते। जो आर्थिक निधी आहे तो DBT मध्ये वळवण्यात आलेला आहे, फक्त DBT ॲक्टिव्ह करण्याचीच बाकी आहे। आणि यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदिताई तटकरे असतील तर यांच्या मार्फत वित्त विभागाची जी परमिशन आहे ती मिळावी लागते आणि त्यानंतर लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना वितरित केला जातो। तर लक्षात घ्या की ही DBT नक्की कधी ॲक्टिव्ह होईल तर या संदर्भात कन्फर्मेशन नाही आहे। तर आपण या संदर्भातली देखील अपडेट घेत आहोत। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। तर आत्ताच्या घडीला अनेक लाडक्या बहिणींना प्रश्नचिन्ह आहे की आज हप्ता येणार का। तर लक्षात घ्या आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। आपण कन्फर्म सांगू शकत नाही आहे की आज हप्ता वितरित होईल। तर लक्षात घ्या की हप्ते वितरणाची शक्यता मात्र दाट आहे। हप्ते वितरण कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतं। तर आपण या संदर्भात हप्ता जमा झाल्यानंतर खात्रीशीर अपडेट लाडक्या बहिणींना देणार आहोत। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता तर अशा लाडक्या बहिणी सगळ्याच अपात्र नाही आहेत। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्यांच्यासाठी मंत्री आदिताई तटकरे यांनी त्यांचं जे इंस्टाग्रामचं अधिकृत पेज आहे तर या ठिकाणी दिलासादायक बातमी दिलेली आहे। तर ज्या लाडक्या बहिणींची तांत्रिक कारणांमुळे लाभ आहे तो बंद झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी जी प्रोसेस आहे ती सुरू आहे। याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी ज्या ठरतील त्यांना देखील लाभ आहे तो पुन्हा दिला जाणार आहे। तर ही महत्त्वाची बाब आहे। आणि त्यांनी एक महत्त्वाची बाब सांगितली की जरी लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र आहोत किंवा कुठल्याही प्रकारच्या निकषांचं उल्लंघन करत नाही आहोत, निकषांमध्ये बसत आहोत, जर मग अशा प्रकारची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये फक्त तुम्हाला माहिती घेता येणार आहे। EKYCची प्रोसेस आहे अजून सुरू नाही आहे। तर या संदर्भातले जेव्हा शासनाचे निर्देश येतील त्यानंतरच अपडेट देता येणार आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे हप्ते वितरणाचा GR तर आलेला आहे। हप्ते वितरण अजून सुरू झाले नाही आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये अजून विलंब झाले नाही आहे कारण का 15 तारीख उलगडून गेलेली आहे। अजून या महिन्याचे काही दिवस बाकी आहेत। साधारणतः प्रत्येक महिन्याच्या एंडिंगपर्यंत हप्ते वितरण केलं जातं, पण मागील महिन्यापासून अगदी लवकरात लवकर हप्ते वितरण केलं जात आहे। तर अशा प्रकारची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा।